राऊत जितेंद्र तुकाराम, किरबे प्रशांत कृष्णा राऊत, त्याच्यानंतर झगडे सुयोग जयवंत, झगडे सुमित संजय आणि माडिक अनंत शांताराम हे प्लेइंग 11 असणार आहेत संताजी वॉरियर्स यांचे. चला फळंदीला जे आले ते स्वामी समर्थ 11 कडून. इथे फलंदाजीसाठी जे आले संताजी वॉरियर्स यांच्याकडून, या टीम कडून जितेंद्र आणि श्रेयश. स्ट्राईकवर आपल्याला बघायला भेटणार आहे जितेंद्र, नॉन स्ट्राईकला असणार आहेत ते श्रेयश. बघूया आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतायत ते. स्वामी समर्थ यांच्याकडून पहिलं षटक घेऊन येत आहेत ते राकेश. संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक पण पहिलं षटक असणार आहे राकेश यांचं. चला इथे सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईक येतो जितेंद्र, राकेश मारा करतील. जितेंद्र फुल सुंदर असा बॉल होता, राकेश यांचा पहिलाच भेदक असा बॉल होता. जितेंद्र यांना काहीसा समजलेला नाही हा बॉल. बघूया राकेश दुसरा बॉल आपल्या संघासाठी कसं टाकतात आणि वैयक्तिक पण दुसरं राकेश मारा करतील. सुंदर असा शॉट, स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला आहे पुन्हा सुंदर असा, आणि फिल्डर तैनात होता आणि सुंदर अशी कॅच बाद झालेले आहेत. जितेंद्र पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा झटका बसताना दिसतोय संताजी वॉरियर संघाला जितेंद्रच्या स्वरूपात. 1 बाद 0 धावा. पहिलाच षटक प्रगतीवर असताना जितेंद्र यांचा मोठा झटका बसलेला आहे संताजी वॉरियर्स या संघाला. चला थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. चला आता जितेंद्रची जागा घेण्यासाठी येत आहेत ते सुमित जाधव. बघूया आपल्या संघासाठी किती आक्रमक बॅटिंग करतील ते, आपल्या संघासाठी काय करतात ते बघूया. सुमित जाधव जितेंद्रच्या जागी आलेले आहेत. सुंदर असा जितेंद्रचा शॉट होता पण काहीच अपयश झालेला आहे. बाउंड्री लाईन क्लिअर करू शकले नाहीये, झेल बाद झालेले आहेत. राकेश यांची खूप सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला बघायला भेटत आहेत. पुन्हा असा सुंदर असा ऑफ साईडला कटवलेला बॉल. हा 1 रनच्या माध्यमातून 1 रन भेटलेला आहे. यात धावसंख्या झालेली आहे ते 1 बाद 1 धावसंख्या झालेली आहे पहिला षटक प्रगतीवर असताना.
चला बघूया राजेश पुढे कसं काय करतायत ते आपल्या संघासाठी. आतापर्यंत खूप सुरेख गोलंदाजी केलेली आहे. संताजी वॉरियर्सचा पॉवर प्ले चालू आहे. पॉवर प्लेचा कुठेतरी फायदा घ्यायला लागणार आहे संताजी वॉरियर्स यांना. बघूया राजेश मारा करतील. फुल टॉस असा बॉल सुंदर असा पण काहीसा अपयश ठरलेले आहेत. श्रेयश एक धावसंख्या सिंगल धावसंख्याला समाधान मानावं लागणार आहे श्रेयश यांना. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2. एक गडी बाद 2 धावा. पहिला षटक प्रगतीवर आहे राजेश यांच्या मार्फत. आपल्या संघासाठी खूप सुरेख अशी गोलंदाजी करत आहेत राजेश. पॉवर प्लेचा षटक चालू आहे. राजेश मारा करतील. सुमित पुन्हा असा ऑफसाईडला मारलेला शॉट. परत समजा 1 धाव संख्यावर समाधान मानावं लागणार आहे सुमित यांना. चला आतापर्यंत आपल्याला राजेश कडून खूप सुंदर अशी गोलंदाजी बघायला भेटते. आतापर्यंत कुठेतरी त्याने धावावर नियंत्रण ठेवलेलं आहे. राजेश मारा करतील. श्रेयश यांना पुन्हा असा ऑफ साईडला मारलेला बॉल. खूप सुरेख फिल्डिंग आणि पुन्हा इथे 2 धाव भेटलेले आहेत. एक्स्ट्रा धाव घेण्याची तयारी त्याने. आता बघूया इथे रनआउट होतोय का. आणि एक मिस फील्ड गचाळ क्षेत्ररक्षणामुळे 1 एक्स्ट्रा रन धाव भेटतोय संताजी वॉरियर्स या संघाला. धावसंख्या झालेली आहे ती 7. पहिला षटक संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या नंतर धावसंख्या झालेली आहे 7. श्रेयस आणि सुमितची जोडी मैदानावर आहेत. बघूया आपल्या संघासाठी आता कुठेतरी आक्रमक व्हायला लागलेले आहेत. 6 धावा झालेल्या आहेत. चला आता आपला गोलंदाजी बघायला भेटणार आहे ओमकार जाधव. चला ओमकार मारा करतील श्रेयश यांना. बघूया श्रेयसला कुठेतरी आक्रमक होण्याची गरज आहे आपल्या संघासाठी. सुंदर असा शॉट मारलेला आहे ऑफसाईडच्या दिशेने. 1 धाव संख्यावर समाधान मानावं लागणार आहे श्रेयश यांना. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन होताना दिसत आहे आपल्याला स्वामी समर्थ संघाकडून. चला ओमकार जाधव मारा करतील. सुमित त्यांना हो खूप खराब असा बॉल काहीसा हातामधून निसटलेला बॉल. त्याचा फायदा घेताना संताजी वॉरियर्सची टीम. तर रनआउटचा चान्स होता पण 1 धावा. अंपायरचा डिसिजन नो प्लस 1 एक्स्ट्रा धाव. अशा 2 धावा भेटत आहेत आणि फ्री हिट असणार आहे. ते कंपल्सरी नो बॉलवर फ्री हिट असणार आहे. बघूया या फ्री हिटचा फायदा श्रेयश घेत आहेत का इथे. इथे श्रेयश यांना फ्री हिटचा फायदा घ्यावा लागणार आहे आपल्या संघासाठी. ओमकार इथे परत आपला कमबॅक करतायत का. बघूया आता इथे काय होतंय ते. सुंदर असा बॉल टाकलेला ओमकारने. फ्री हिटचा फायदा उठवू शकलेला नाही श्रेयश. हा डॉट बॉल भेटलेला आहे. सुंदर असा शॉट मारलेला बाउंड्रीच्या दिशेने. फक्त 1 धाव भेटत आहे. 1 धावावर समाधान मानावं लागणार आहे श्रेयश यांना. ओमकार यांनी परत खरंच खूप कमबॅक केलेला आहे. एक आपला हातातून बॉल निसटलेला होता. परत कुठेतरी ते आपल्याला पटरीवर आलेले आहेत दिसत आहेत. चला सुमित स्ट्राईकवर आहे. बघूया ओमकार कसा मार करता. ओमकार मारा करते. सुमित यांना ऑफ साईडला कटवलेला बॉल. फिल्डर तिथे तैनात आहे आणि फक्त 1च धाव भेटत आहे या बॉलवर.
चला इथे 12 झालेले आहेत धावसंख्या. दुसरं षटक प्रगतीवर आहे ओमकार यांच्याकडून. ओमकारचं वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत ओमकार इथे. आतापर्यंत खूप सुरेख गोलंदाजी केलेली आहे. एक नो बॉल सुद्धा होता पण त्या फ्री हिटचा फायदा घेऊ शकलेला नाही श्रेयश. पुन्हा असा सुंदर असा शॉट बघूया इथे. झेल फिल्डर खाली आहे पण इथे मिस आउट झालेला हा झेल. त्याचा फायदा घेत संताजी वॉरियरचे प्लेयर 2 धावा कंप्लीट केलेले आहेत. 2 धावाच्या नंतर धावसंख्या होती ती 14. दुसऱ्या षटकाचा शेवटचा बॉल ओमकार यांच्याकडून. आतापर्यंत ओमकार यांनी खूप सुरेख गोलंदाजी केलेली आहे आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी पण. सुंदर असा ऑफ साइडला कडकडीत झंझणीत असा शॉट मारलेला बघूया सीमारेषेच्या बाहेर. झंझणाती षटकार. इथे 6 धावा भेटलेल्या आहेत श्रेयसच्या बॅटमधून. खरंच खूप शानदार आणि कडक असा शॉट आपल्याला बघायला भेटलेला आहे. 6 धावाच्या नंतर धावसंख्या होते ती 20. 2 ओव्हर 20 धावा. चला इथे संताजी वॉरियर्स परत आपला कमबॅक करताना दिसत आहेत. शेवटच्या बॉलमध्ये झंझणाती षटकार श्रेयस यांच्या बॅटमधून आला होता. त्या 6 रनाच्या धावाच्या मार्फत संघाची जी धावसंख्या झालेली आहे ते 20. 2 षटक संपलेले आहेत. 20 रन झालेले आहेत आणि फक्त एकच विकेट गेलेली आहेत. श्रेयस आणि सुमितची जोडी मैदानामध्ये आहे. अशीच चला फटाफट क्षेत्र फिल्ड थोडा स्पीडअप करायचा आहे. हॅलो. आजच्या कार्यक्रमासाठी गट शिरवण्याचे माजी सचिव सन्माननीय रघुनाथ महाडिक साहेब या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. रघुनाथ महाडिक साहेब. चला तिसरं षटक घेऊन येतात ते स्वामी समर्थ 11 या संघाकडून. त्यांचं नाव आहे शुभम. शुभम मारा करतील. लाडगड गटाचे रवींद्र जाधव साहेब हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. शुभम मारा करतील. सुमित यांना सुंदर असं कटवलेलं बॉल काहीशी मिसफील्ड झालेली आहे. त्या मिसफील्डचा फायदा घेत आहेत. तिसऱ्या रनाचा प्रयत्न आणि तिसऱ्या रनासाठी पण कम्प्लीट झालेले आहेत. 3 धावा भेटलेल्या. 1 मिसफील्ड 3 धावा भेटल्या. 2 अतिरिक्त धावा भेटलेल्या आहेत. काहीशी इथे गशाल क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला भेटतंय फिल्डर कडून. तेवीस धावसंख्या झालेली आहे. तिसरा षटक प्रगतीवर आहे. आपला वैयक्तिक पहिला षटक शुभम आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन येत आहेत. आपल्या समाजातील सामाजिक कार्यकर्ते संतोष लांजेकर आणि उमेश लांजेकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. पहिल्याच बॉल मध्ये 3 धावा भेटलेल्या आहेत आपल्या. या 3 धावांनंतर धावसंख्या होते ते 23. तिसरं षटक प्रगतीवर आहे स्वामी समर्थ 11 या संघाचं. सुंदर असा बॉल टाकलेला आहे. शुभम यांचं काहीसं कळलेलं नाही आहे. श्रेयस यांना मिस झालेला हा बॉल. डॉट बॉल इथे भेटलेला आहे. पुन्हा असा सुंदर असा काहीसा कटर बॉल टाकलेला होता. समजलं नाही श्रेयस यांना. खरंच शुभम यांच्याकडून आपल्याला गोलंदाजी खरंच खूप छान प्रकारे बघायला भेटते. 2 फुल असे कटर बॉल टाकलेले आहे शुभम यांनी. कायचा श्रेयस यांना कळलेलं नाही. बघा चौथा बॉल काय करतात. परत पुन्हा एकदा मारण्याच्या दिशेने मिस झालेला हा श्रेयस यांच्याकडून बॉल. 4 धावात फक्त 3 धावा. 4 बॉल मध्ये 3 धावा दिलेल्या आहेत शुभम. चला इथे आयकॉन प्लेअर शुभम आमरे स्वामी समर्थ 11चा स्टेप आउट केलेला. परत पुन्हा असा काहीसा मिस झालेला श्रेयस यांना काही समजत नाहीये. बॉल कुठून कसा बाहेर पडतोय ते. शेवटचा चेंडू सुमित यांचा शुभम यांचा. फक्त पहिल्या चेंडूमध्ये 3 धावा आल्या. त्यानंतर शुभम यांनी पूर्ण धाव रोखलेली आहे आणि परत पुन्हा एकदा मिस झालेला बॉल संताजी वॉरियरचे प्लेयर श्रेयस यांच्याकडून.
खूप सुरेख गोलंदाजी आपल्याला बघायला भेटते. जे स्वामी समर्थ प्लेयरचा आयकॉन शुभम आमरे यांच्याकडून खरंच खूप फक्त 3 धावा खर्च केलेले आहेत त्यांनी या ओव्हरमध्ये. 3 षटकार समाप्तीनंतर धावसंख्या होते ती फक्त 23. नंतर त्याने दोन्ही पण कॅप्टननी सज्ज राहायचं आहे नाणेफेक साठी. चला दीपराज बघूया ऑफ साईडला टाकलेला सभा पुन्हा एकदा व्हाईटच्या दिशेने अंपायरचा डिसिजन व्हाईट आलेला आहे. ते परत एक अतिरिक्त धावसंख्या भेटते. अतिरिक्त धावसंख्येनंतर धावसंख्या होते ते 25. 25 धावसंख्येला पहिले दोन्ही जे चेंडू फेकलेले आहेत दीपराजने व्हाईटच्या दिशेने फेकले आहेत. त्या व्हाईटच्या दिशेने फेकल्यामुळे अतिरिक्त 2 धावा भेटलेल्या आहेत आपल्याला. खूप लॉंग असं रनअप आहे दीपराजचं. परत पुन्हा असा परत कमबॅक करताना इथं दिसत आहेत दीपराज. हे खूप सुरेख कमबॅक केलेले आहे दीपराज यांच्याकडून. सुमित यांना काहीच समजलेला नाही हा बॉल. पंचवीस धावा झालेल्या आहेत तिथे. बघूया दीपराज आता आपल्या संघासाठी काय करतात ते. पुन्हा एकदा सुंदर असा शॉट मारलेला सुमित यांच्याकडून. श्रीकांत हे प्लेयर आहेत बघूया काय करतात. पकडलेले आहेत आणि खूप खराब थ्रो यांच्याकडून गेलेला आहे. श्रीकांत जाधव यांच्याकडून नावाजलेले प्लेयर आहेत फिल्डिंग साठी पण इथे आपल्याला त्यांच्याकडून मग काहीशी चूक होताना दिसत आहेत. त्यांनी स्वतःहूनच माफी मागितली आहे की सॉरी माझ्याकडून चूक झालेली आहे. चला परत पुन्हा स्ट्राईकवर आहे सुमित. दीपराज बघूयात दीपराज मारा करतील सुमित यांना. सुंदर असा बॉल सुप्राज यांच्याकडून काहीसा मिस झालेला. हा अल्ट्रा एज लागलेला आहे बॅटला त्यामुळे फक्त आणि फक्त 1 धाव भेटलेली आहे. चला स्ट्राईकवर येत आहेत ते आता. श्रेयश यांना पहिली 34 षटक झालेला त्याच्यामध्ये दीपराज यांनी तिथेच थांबवून ठेवलं होतं. कुठेतरी ब्रेक लावलं होते. आता बघूया ब्रेकवरचा पाय काढतायत का श्रेयश. त्यांना काढावंच लागणार आहे. शेवटचा षटक आहे. शेवटच्या षटकामधले काहीशे चेंडू शिल्लक आहेत. चला पुन्हा एकदा ब्रेकवरचा काही पाय निघत नाही श्रेयश यांचा आणि दीपराज पण काही काढायला देत नाहीयेत पाय. शेवटचे आणि षटकातले 2 बॉल या सामन्यातले 2 बॉल शिल्लक आहेत. फक्त आणि फक्त 2 बॉल. इथे काहीसे डगआउट मधून त्यांना काहीसा मेसेज येतो श्रेयश यांना बिंदास खेळ घाबरू नको. दीपराज पुन्हा एकदा कमबॅक केलेला बघूया. स्टेप आउट केलेला स्टेजच्या समोरच्या दिशेने मारलेला सुंदर असा शॉट षटकार झंझणाती शॉट षटकार. कुठेतरी ब्रेकवरचा पाय काढलेला आहे श्रेयसने. एक्सेलेटर दिलेला त्या एक्सेलेटरच्या माध्यमातून सुद्धा खरंच खूप सुंदर असा सीमारेषेच्या बाहेर पाठवलेला चेंडू. आज चेंडूनंतर 6 धावा भेटलेल्या आहेत. आज 6 धावाच्या नंतर धावसंख्या होते ती 34 धावसंख्या. चला शेवटचा एक चेंडू बाकी आहे. बघूया शेवटच्या चेंडूमध्ये परत पुन्हा एक्सेलेटर देत आहेत का श्रेयस आपल्या संघासाठी. गरजेचं आहे
इथे एक्सिलेटर वारणं बघूया का धुतला ते एक्सिलेटर परत पुन्हा ब्रेकवर पाय देतात का. हाफ पिच असा बॉल टाकलेला काहीसा कनेक्ट झालेले नाही. 2 धावा घेण्याचा प्रयत्न इथे 2 धाव कंप्लीट झालेले आहेत आणि 2 धावाच्या नंतर धावसंख्या होते ती फक्त आणि फक्त 36. चला इथे 4 ओव्हर संपलेले आहेत. 4 ओव्हरच्या षटकानंतर 36 धावसंख्या उभारल्या संताजी वॉरियर्स या टीमने. 37 कंपल्सरी चेस नाही त्यामुळे स्वामी समर्थ 11 या संघाला 37 रनाची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस असणार आहे. बघूया स्वामी समर्थ 11 हे संघ हे आव्हान 37 रनाचं आव्हान पार पाडतंय का झेलतंय काय ते आपल्याला बघायला भेटणार आहे. चला मी टॉस साठी बोलवतो आहे दादा 11च्या कॅप्टन आणि महाकाल वॉरियर्स या संघाला. आजच्या कार्यक्रमासाठी आजच्या कार्यक्रमासाठी मुंबईहून खास उपस्थित राहिलेले महाराष्ट्र प्रांतिक तैनिक महासभा मुंबई विभागाचे अध्यक्ष आणि दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय त्र्यंबकर साहेब यांचा सत्कार सन्माननीय शनिकृपा तेरी समाज दापोली खेड मंडळचे अध्यक्ष संदीप महाडिक साहेब करतील. हॅलो 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 चला इथे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथे टॉस का बॉस या कॅम्प मध्ये यायचं आहे. चला मी विनंती करतो थोडस टॉस का बॉस इथे थोडस खाली करा. आपल्याला बघायला भेटते दादा 11 आणि महाकाल वॉरियर्स या संघाचे दोन्ही संघ कॅप्टनचा विनंती आहे की टॉस का बॉस या रंगमंचावर यायचं आहे. इथे महाकाल वॉरियरचे कॅप्टन रोशन महाडिक इथे आगमन झालेले आहेत. तसेच दादा 11च्या संघांच्या कॅप्टन इथे लवकरात लवकर बोलवतो. वेळोवेळी सहकार्य करणारे समाजातील दानशूर व्यक्तिमत्व सन्मान्य विलास त्र्यंबकर साहेब अण्णांना विनंती करतो की अण्णा जरा टॉस सन्मान्य त्र्यंबकर साहेबांचा सत्कार श्री शनिकृपा तेली समाज दापोली खेड मंडळचे अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष डॉक्टर संदीप महाडिक साहेब करतील. तर आपण कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि आपण आर्थिक सहकार्य केलं असं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानतो मी. त्याचप्रमाणे संताजी सहाय्यक संघ ठाणेचे विद्यमान अध्यक्ष मार्गदर्शक सन्मान्य जयवंत रसाळ साहेब यांचा सत्कार श्री शनिकृपा इतुरे तेली समाज कार्यकारिणी सदस्य प्रमोद रहाटे साहेब करतील. टॉस साठी जयवंत रसाळ साहेब आणि पूर्ण टीम यांनी आपला सत्कार स्वीकारायचा आहे. सर्व टीमनी यायचं आहे. रहाटे साहेब संताजी वॉरियर्स आपला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. संताजी वॉरियर्स चला सुधीर साहेब 1 मिनिट. चला टॉस का बॉस बघूया या सामन्यामध्ये महाकाल वॉरियर्स वर्सेस दादा 11 प्रमुख पाहुणे अण्णा यांच्याकडून आपल्याला टॉस कॉल करणार आहेत. ते दादा 11 करणार आहेत. टेल कॉल केलेला आहे बघूया. टेल आलेला आहे इथे दादा 11 या संघाने हा सामना हा टॉस जिंकलेला आहे. 1 मिनिट दादा 11 आणि महाकाल वॉरियर्स अण्णा 1 मिनिट फक्त तुम्ही हा टॉस जिंकला तुम्हाला कसं वाटतंय? धन्यवाद. प्रथमतः सर्वांना मान्यवरांना आणि क्रिकेटप्रेमी क्रिकेट रसिकांना नमस्कार. आपल्या तेली समाजाच्या वतीने आज ज्या आपल्या भव्य दिव्य ओरमच्या स्पर्धा भरवल्यात खूप वाखाणण्याजोग्या आहेत आणि असंच वर्षानुवर्ष स्पर्धा करत जा जेणेकरून आपल्यासारख्या उत्कर्ष मुलांना प्लॅटफॉर्म मिळेल परफॉर्मन्स करायला आणि शुभेच्छा देतो.
त्याचप्रमाणे फिल्डिंगचा डिसिजन असेल. श्री शनिकृपा इतुरे तेली समाजाचे ज्येष्ठ सल्लागार डॉक्टर मोहन झगडे सर यांचा सत्कार आपले शिरवणे गटाचे गटप्रमुख अभय रहाटे साहेब करतील. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला आपले ज्येष्ठ समाज बांधव मधुकर जाधव साहेबांना हे उपस्थित राहिले आहेत. त्यांचा मी पुष्प करतो. मी संदीप महाडिक साहेबांना विनंती करतो आपण ज्येष्ठ समाज बांधव मधुकर जाधव साहेबांना सत्कार करावा. त्याचप्रमाणे आता जो कार्यक्रम त्यांच्या विद्यमानाने चालू आहे श्री शनिकृपा इतुरे तेली समाज या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर संदीप गोपाळ महाडिक साहेब यांचा सत्कार मी मुंबईहून आले आमचे मार्गदर्शक त्रिंबकर साहेबांना विनंती करतो आपण संदीप महाडिक साहेबांना सत्कार करायचा आहे. याचे भव्य दिव्य रूप दिसतंय त्यामुळे त्यांचा मोलाचा महत्वाचा वाटा आहे. धन्यवाद साहेब. चला नवीन बॉल द्या. पाच बॉल. चला पहिला षटक प्रगतीवर असताना 5 चेंडू 7 धावा इथे आलेले आहेत. बॅटर्स असणार आहेत. त्या बॅटरचं नाव आहे आदित्य आणि शुभम. स्ट्राईक वर बघायला भेटतंय तो आदित्य आणि जे बॉलिंग टाकणार आहेत ते पण शुभम झगडे आहेत. पहिला षटक चालू आहे. पहिल्या षटकाच्या नंतर प्रगतीनंतर जो धावसंख्या होते ती 7 धावा 5 बॉलच्या नंतर 5 चेंडूच्या नंतर. सुंदर असा पुन्हा एकदा शॉट मारलेला आहे आणि हा झंझणाती षटकार आपल्याला बघायला भेटतोय शुभम यांच्याकडून आदित्य यांच्याकडून. या 7 धावाच्या नंतर धावसंख्या आली आहे ती 13.
चला इथं पहिलं षटक असं महागडं षटक इथे बघायला भेटते आपल्याला शुभम यांच्याकडून. 13 रन झालेले आहेत पहिल्या षटकामध्ये. जिंकण्यासाठी फक्त 37 धावांची गरज असताना पहिल्या षटकात 13 रन आलेले आहेत. आदित्य यांच्याकडून झंझणातील 2 षटकार आपल्याला बघायला भेटलेले आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये शुभम झगडे यांच्या गोलंदाजीवर बॉलिंगसाठी येतात श्रेयश. संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक पहिला असं षटक घेऊन येतात श्रेयसनं कुठेतरी कमबॅक करावं लागणार आहे. बघूया इथं श्रेयस कमबॅक करतायत की स्ट्राईकवर असलेले शुभम आपल्या संघासाठी काय करतायत ते. श्रेयस मारा करतील शुभम यांना. ऑफ साईडला फुलटॉस बॉल टाकलेला लेग साईडला आणि सीमारेषेच्या बाहेर झंझणातील षटकार आपल्याला शुभम यांच्या बॅट मधून बघायला भेटतोय. पहिल्या चेंडूवर षटकार मारलेला आहे शुभम यांनी. धावसंख्या झालेली आहे 19. दुसऱ्या षटक प्रगतीवर असताना पहिला चेंडू झालेला आहे. पहिल्या चेंडूवर झंझणातील षटकार आलेले आहे शुभम यांच्या बॅट मधून. चला इथे आपल्याला 2 लास्टच्या ओव्हरला पण एक षटकार बघायला भेटलेला होता आदित्यच्या बॅट मधून. आता इथे शुभम पण आपली इथे आकर्षक बॅटिंग दाखवताना दिसत आहेत. श्रेयस हाफ पिच टाकलेला बॉल काहीसा कनेक्ट झालेला नाहीये. आदित्य शुभम यांच्या बॅटला मिस झालेला आहे. 19 धावसंख्या झालेली आहे. 37 रनाची आवश्यकता असताना दुसरा षटक प्रगतीवर आहे. पुन्हा असा सुंदर असा शॉट मारलेला बघूया इथे. षटकार झोल पकडलेला आहे पण काहीच फायदा नाही. सीमा रेषेच्या बाहेर पकडलेला आहे आणि शुभम यांच्या बॅट मधून आपल्याला झंझणाती षटकार बघायला भेटतो. दुसरा षटकार या ओव्हर मध्ये शुभम यांच्या बॅट मधून आपल्याला बघायला भेटलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ते 25 धावसंख्या झालेली आहे. एक बॉल एक षटक 3 चेंडू संपलेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 25. बघूया आता श्रेयस काय करतील. पुन्हा एकदा टाकलेला आणि लेग साईडला मारलेला आणि बघूया फिल्डर तैनात आहे आणि मिस फील्ड झालेलं आहे. इथे कॅच सुटलेली आहे. खूप असं महागडं पडणार असं वाटतंय. इथे सिंपल असा झेल होता पण काहीसा पकडू शकलेले नाहीत फिल्डर. धावसंख्या झालेली आहे ती 26. श्रेयस आणि कुठेसे कमबॅक करत होते पण त्यांना साथ भेटलेली नाही फिल्डरची. यॉर्कर असा बॉल टाकलेला काहीसा समजला नाहीये आदित्य यांना आणि तो त्रिफळीत झालेले आदित्य. सुंदर असा श्रेयस यांच्याकडून कमबॅक बघायला भेटतो आपल्याला आणि इथे झटका लागलेला स्वामी समर्थ टीमला आदित्य यांच्या मार्फत. आदित्य आउट झालेला आहे. इथे त्याचा बॅटर येतोय तो अभिषेक. स्वामी समर्थ संघाकडून जो नेक्स्ट बॅटर येतोय तो अभिषेक आहे. नावाजलेले बॅटर्स आहेत अभिषेक. यांच्या नावावर एक रेकॉर्ड सुद्धा आहे. 6 बॉलला 6 षटकार मारलेला यांचा रेकॉर्ड आहे. बघूया इथं आपल्याला TPL तेली प्रीमियम लीग मध्ये पण काहीसा त्यांच्या बॅट्स मधून दुवादार बॅटिंग बघायला भेटते का त्यांना रोख लावण्यासाठी संताजी ऑरेजचे बॉलर सज्ज आहेत बघायला भेटेल. नावाजलेले बॅटर्स अभिषेक समोर असणार आहे ते श्रेयस.
लास्ट बॉल सेकंड ओव्हरचा. ओ हो हो, शॉट मारण्याचा प्रयत्न काहीसा कनेक्ट झालेला नाहीये. फक्त एक धाव घेऊ शकतात. एक धावावर त्यांना समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या झालेली आहे ती 27. 2 षटक संपलेले आहेत. 2 षटकानंतर 27 झालेले आहेत. 12 बॉल 10 धावांची आवश्यकता आहे ते फक्त स्वामी समर्थ 11 संघाला जिंकण्यासाठी. काही करिश्मा करावा लागणार आहे संताजी वॉरियर्स या टीमला. खतरनाक अशी गोलंदाजी करावी लागणार. जसं स्वामी समर्थ 11च्या संघामधून शुभम आमरे यांनी केली होती, तसंच आपल्याला संताजी वॉरियर्स या संघाकडून कोण असं शुभम आमरेसारखा बॉलर यावं लागणार आहे. बघूया आता इथे आणतायत का. चला बॉलर नेम. दोन षटक संपलेले आहेत. 2 षटकानंतर 27 धावा झालेल्या. फक्त 10 रनाची आवश्यकता आहे. 12 चेंडू 10 धावा स्वामी समर्थ 11 जिंकण्यासाठी करायचा आहे. दोन्ही संघाचा पहिलाच सामना आहे. अजून स्वप्नील राटे, संकेत राटे इथे आपल्याला संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येताना दिसतील. जर या मॅच मध्ये टिकून राहायचं असेल तर संकेत राटे यांना आपल्याला आकर्षक अशी बॉलिंग करून दाखवायची गरज आहे. बघूया. हो, एक्स्ट्रा अवांतर धावा भेटतात आहेत. लेंथ चांगली होती पण काहीशी दिशाहीन बॉल होतं, त्यामुळे एक एक्स्ट्रा अवांतरण भेटत आहे आपल्याला. एक धावाच्या नंतर धावसंख्या होते ती 28. 12 चेंडू 9 धावाची आवश्यकता आता. पुन्हा एकदा पिच बॉल होतं पण काहीसं कनेक्ट झालेलं नाही आहे आणि ते झेल बाद झालेले आहेत. अभिषेक, इथे आपल्याला अभिषेकची बॅटिंग बघायची होती पण इथे बॅटिंग आपल्याला बघता आलेली नाहीये. सुंदर असा बॉल टाकलेला होता संकेत यांनी. चला इथे एक भाऊ गेलेला आहे, दुसरा भाऊ येतोय दीपराज. बघूया आता दीपराज आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी काय करतायत ते. थोडस लवकरात लवकर जायचंय मैदानात, जास्त टाइम नाही घ्यायचा आहे. थोडस स्पीड अप करायचं. सामना ऑलरेडी आपल्या थोडस सामना लेट झालेला आहे तर आपल्याला कुठेतरी हा टाइम कव्हर करायचा आहे. तर सर्व स्पर्धकांना विनंती आहे की जरी जसं इनिंग संपल्या त्या इनिंग संपल्याच्या नंतर पण लगेच मैदानात यायचं आहे. चला इथे बघूया आकर्षक असं रोमांचक मुकाबला आपल्याला बघायला भेटतोय. स्वामी समर्थ 11 वर्सेस संताजी वॉरियर्स यांच्याकडून शेवटच्या 28 धावा झालेल्या आहेत. 2 षटक संपलेले आहेत. 1 चेंडू झालेला आहे. संकेत येत आहेत. संकेत मारा करतील दीपराज यांना. लेफ्ट हँड बॅट्समन पुन्हा असा सुंदर असा शॉट मारलेला आहे आणि षटकार, झंझणाती षटकार बघायला भेटतोय. दीपराज यांच्या बॅटिंग मधून आल्या त्यांनी सीमा रेषेच्या बाहेर हा बॉल पाठवलेला आहे. स्वागत केलेलं आहे संकेत यांचं. वेलकम आहे तुमचं या म्हणून. फक्त आणि फक्त 10 बॉल 3 धावाची आवश्यकता आहे आता. 34 झालेले आहेत इथे. चला पुन्हा आता सेफ शॉट केलेला आहे. सेफ झोन मध्ये बघूया फिल्डर तिथे तैनात आहे. 1 धाव कंप्लीट झाला. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न पण रोखलेला आहे. लागणार आहे दीपराज यांना. फक्त आणि फक्त 2 धावाची आवश्यकता आहे आता जिंकण्यासाठी. तिसरं षटक प्रगतीवर आहे. कंपल्सरी चेस असल्यामुळे 37 धावा करणं गरजेचं आहे. 3 चेंडू झालेले आहेत तिसऱ्या षटकाचे. संकेत मारा करतील. पुन्हा असा बाउन्सर. वाईटचा डिसिजन अंपायर कडून. एक्स्ट्रा रन भेटतो इथे. एक्स्ट्रा रनच्या धावसंख्या होते ती 36. एक्स्ट्रा धावसंख्या 36 होते.
चला हा सुंदर असा शॉट बघायला भेटला, विनिंग शॉट आपल्याला शॉट बघायला भेटला कोणाच्या शुभम आंबरे यांच्या बॅट्स मधून विनिंग शॉट भेटले आणि ते स्वामी समर्थ 11 संघ जिंकलेला आहे. त्याच संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत. तसं संताजी वॉरियर्स या संघांना पण पुढच्या सामन्यासाठी ऑल द बेस्ट. हार मानायची नाही, अजून खूप सामने आपले बाकी आहेत. हॅलो 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 प्रत्येक सामन्याला आपण मॅन ऑफ द मॅच उत्तम खेळाडू म्हणून आपण एक हे देतोय, पारितोषिक देतोय. तर तो पहिला सामना झाला. चला पहिला मॅच जो झाला त्याच्यामध्ये चेतन पावसकर हे मॅन ऑफ द मॅच होते. तर त्या चेतन पावसकर यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन त्यांचा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड स्वीकार करावा. चेतन पावसकर. आणि जर दुसरा